जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। आज सकाळी 10 वाजेच्या अहवालानुसार हतनूर धरणाचे तब्बल 22 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून यामधून 49,582 क्युसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पावसाचा जोर कायम असल्याने तापी नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाने तत्काळ सतर्कतेचा इशारा दिला आहे। गेल्या काही तासात धरण क्षेत्रात 28 मिमी पावसाची नोंद झाली असून या हंगामातील एकूण पाऊस 76 मिमीवर पोहोचलेला आहे। यामुळे धरणाची सद्यस्थिती खालीलप्रमाणे चिंताजनक आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी विसर्ग वाढवणारी ठरली आहे। सध्याची पाणी पातळी 212.180 मीटर, एकूण पाणीसाठा 289 दलघमी, जिवंत पाणीसाठा 156 दलघमी। नदी पात्रात पाण्याचा प्रचंड लोंढा, कालव्यातूनही विसर्ग सुरू धरण्यात येणारी पाण्याची आवक पाहता पूर नियंत्रण विभागाकडून तातडीने पावले उचलण्यात आले आहेत। 22 वक्राकार दरवाजे 1 मीटरने वर उचलून तापी नदीत पाणी सोडले जात आहे। याशिवाय मुख्य कालव्यातून देखील 300 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। सध्या उजव्या कालव्याचे दरवाजे मात्र बंद आहेत। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्हाणपूर 52, देडतलाई 58.2, लखपुरी 9.4, अकोला 6.4, टेक्सा 27.2, एरंडी 32, गोपालखेडा 3, चिखलदरा 82.2, लोहारा 21 अशा पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झाली असून एकूण 388.4 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। दीपा बानाईत यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव।